समर्थकांनी त्यांना घरात कोंडलंय। प्रभाग क्रमांक 13D मध्ये भाजपनं किसन गावंडे आणि विजय होले यांना दोघांनाही एबी फॉर्म दिला होता। यानंतर पक्षानं किसन गावंडे यांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं। मात्र गावंडेंनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये असा समर्थकांचा आग्रह आहे। यातूनच मग समर्थकांनी थेट त्यांच्या घरालाच कुलूप लावत अनोख्या पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी उदय तिमंडे यांच्याकडे। उदय, राज्यभरात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतात, पण त्यातल्या त्यात भाजप उमेदवाराला घरातच कोंडून ठेवण्याचा हा सगळा प्रकार समोर आलाय। तर नागपूरमध्ये उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी किसन गावंडे यांच्या समर्थकांनीच त्यांना घरात कोंडून ठेवलंय। भाजपकडून 2 उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेला होता, किसन गावंडे आणि विजय होले। त्यानंतर किसन गावंडे यांना पक्षाने उमेदवारी मागे घेण्यास सांगितलं, पण किसन गावंडे यांच्या समर्थकांना ते मान्य नव्हतं। त्यामुळे त्यांनी किसन गावंडे यांना घरात कोंडून ठेवलं आणि बाहेरून त्यांच्या घराला लॉक लावण्यात आलाय, जेणेकरून त्यांनी जाऊन आपला अर्ज मागे घेऊ नये, उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये यासाठी समर्थकांनी ही नवीन शक्कल लढवली आहे। अर्ज मागे घेऊ नये असा आग्रह समर्थकांकडून करण्यात येतोय आणि त्यामुळेच त्यांनी थेट किसन गावंडे यांच्या घराला बाहेरून कुलूप लावलेलं आहे, जेणेकरून किसन गावंडे यांनी घराबाहेर पडून अर्ज मागे घेऊ नये असा हा सगळा प्रकार आहे। आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्यात येणार आहे। पण किसन गावंडे यांच्या समर्थकांना किसन गावंडे यांचा अर्ज मागे घे परने भाऊ आए हैं, थोड़ा 2 मिनट रुकिए। परने भाऊ मैं बोलता हूँ, 2 मिनट रुके भाई। सभी कार्यकर्ताओं से नारे नको देऊ वापस घ्यायचा टाइम 1 वाजेपर्यंत होता। आता एक्सटेंड करूंगा ना भाऊ, बात कर। हजारी पहाड़ पे अन्याय नहीं सहेंगे, हजारी पहाड़ को आपला मुद्दा एकच आहे। अरे आवाज ना लगाए, भाऊ बात कर रहे हैं। भाऊ आवाज नको देऊ। ए संजीव आवाज नारे नको देऊ। मी काय करा तुम्ही मागे चाबी अरे मेरे को मला जाऊ दे ना। एक मिनिट थांबा, आता नारे कोणी देणार नाही। मीडिया वाले थोडे मागे थांब, नारा नको देऊ, मागे सरकार ना, मागे सरकार।
परना भाऊ जाओ 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 आप मला लॉक नको करू रे. अरे मीडिया वाले भी इकडे या बरं. जाओ जाओ निकल जाओ. अरे तुम इधर हो जाओ ना दादा. जाओ जाओ. ए संजू चाबी दे चाबी. हाँ खुला धीरे से आपको अंदर चाबी किसने दी? एक मिनट. संजू भाऊ आओ आओ जाए माझा फोन दे. अरे मीडिया 2 मिनट तो रुको. जाने तो दो. भाऊला जाऊ दे. ए बाबू हे जाने दे जाने दे. जा 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 आप अंदर जाओ. माझा फोन दे. तर किसनभाऊ गावंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये यासाठी त्यांच्या समर्थकांनी जोरदार नारेबाजी सुरू केलेली आहे. नागपूरमधील किसन गावंडे हे भाजपचे उमेदवार आहेत. भाजपकडून त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला होता, पण आता भाजपने त्यांना एबी फॉर्म मागे घेण्यास सांगितलं, पण त्यांच्या समर्थकांना ते मान्य नाहीये. समर्थकांनी किसन गावंडे यांना बाहेर न जाऊ देण्याचा निर्णय घेतलाय, जेणेकरून ते घरातून बाहेर पडून त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतील आणि हेच त्यांच्या समर्थकांना मान्य नसल्यामुळे समर्थकांनी त्यांना घरातच लॉक केलंय. बराच गोंधळ त्यांच्या घराच्या आसपास आपण बघतोय. माध्यमांचे प्रतिनिधी देखील बोलण्याचा प्रयत्न करतायत, त्याचबरोबर भाजपचे कार्यकर्ते देखील तिथे आहेत. किसन गावंडे यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने तिथे जमलेले आहेत. कोणी दबाव आणून त्यांना घराबाहेर त्यांना येता येऊ नये याची पुरेपूर काळजी त्यांच्या समर्थकांनी घेतलेली आहे. समर्थकांनी अर्ज मागे घेण्यास विरोध दर्शवलेला आहे. अर्ज मागे घेऊ देणार नाही अशी भूमिका किसन गावंडे यांच्या समर्थकांनी घेतलेली आहे. थेट दृश्य आपण नागपूरमधून हे बघतोय. आजचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 3 वाजेपर्यंत जो काही अर्ज उमेदवारांनी भरलेला होता तो मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. भाजपकडून 2 जणांना एबी फॉर्म देण्यात आले. किसन गावंडे आणि विजय होले दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आले. हे जे घर आपण बघतोय ही थेट दृश्य आहेत उमेदवार किसन गावंडे यांच्या घरातली. त्यांच्या घराच्या परिसराची ही सगळी दृश्य आहेत आणि किसन गावंडे आणि विजय होले या दोघांनाही भाजपकडून उमेदवारी अर्ज एबी फॉर्म देण्यात आलेला होता. त्यानंतर भाजपने किसन गावंडे यांना एबी फॉर्म मागे घेण्यास सांगितलं. पक्षाने एबी फॉर्म मागे घेण्यास सांगितलं, त्यामुळे किसन गावंडे यांनी एबी फॉर्म मागे घेऊ नये अशी भूमिका समर्थकांनी घेतलेली आहे. समर्थक हे आक्रमक झालेले होते आणि किसन गावंडे यांनी जाऊन एबी फॉर्म मागे घेऊ नये, त्यामुळे किसन गावंडे यांना घरातच कोंडून ठेवण्यात आलंय. राज्यामध्ये नाट्यमय परिस्थिती आपण वेगवेगळ्या ठिकाणी बघतोय, पण नागपूरची ही परिस्थिती अतिशय वेगळी आहे. समर्थकांनी घरात कोंडून ठेवले उमेदवाराला, जेणेकरून उमेदवार बाहेर जाऊन उमेदवारीचा अर्ज मागे घेऊ नये अशी भूमिका समर्थकांची आहे. त्यामुळे किसन गावंडे यांच्या घराबाहेरचा हा सगळा गोंधळ आपण बघतोय. त्यांच्या घरातले लोक देखील संभ्रमात आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी त्यांना दिसते बाहेर.
नेमकं काय झालंय ते सुद्धा बोलायला नेमके तयार नाही आहेत, कारण त्यांना देखील परिस्थिती आत्ता नेमकी कळत नसेल की आता काय घडणार आहे, काय होणार आहे. किसन गावंडे यांच्या घराच्या बाहेरील थेट दृश्य आपण बघतोय. कुलूप लावतानाची काही दृश्य आपण बघतोय. आमच्या वडिलांचा परिवार आहे, तसंच हे सगळे आमचा परिवार आहे. हे खूप छान आहे की सगळ्यांचं इतकं प्रेम आहे, पण पार्टीचा निर्णय हाच सर्वश्रेष्ठ राहणार आहे. मी माझ्या वडिलांच्या वतीने सगळ्यांची विनंती करते की कृपया त्यांना पार्टीच्या निर्णयाचं समर्थन करू द्यावे. त्यांच्या मनात काहीच नाहीये, त्यांना जाऊन स्वतः पार्टीचा फॉर्म, नॉमिनेशनचा फॉर्म वापस घ्यायचा आहे. कृपया सगळ्यांची विनंती आहे की आता त्यांना जाऊ द्यावे. याच्यानंतर आपण प्रयत्न परत करूया. आणि पद असो नसो, हे तर पद असणं हे तर छानच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्तही मी याची खात्री घेते की माझे वडील कधीच कोणाला घरून अनसॅटिस्फाईड जाऊ देणार नाही. पण कशा पद्धतीने कार्यकर्ते इतके आक्रमक झाले आहे, तुम्ही समजूत कशी काढणार आहे, कारण की कुठल्याही परिस्थितीत ऐकायला तयार नाहीये. शेवटी परिवारच असतो. परिवाराच्या एकाही व्यक्तीला वाईट वाटलं तर एकाही व्यक्तीला हर्ट झाला तर पूर्ण परिवार एकत्र येतोच. ही तीच परिस्थिती आहे. हा आमचा मोठा भाजपचा परिवार आहे. हा परिवारातल्या या एका सदस्याला हर्ट झालेला आहे, म्हणून हे सगळे आपले इमोशन्स डिस्प्ले करतात. पण कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे, जर उमेदवारी मागे घेतली तर आम्ही मतदानच करणार नाही. मग तो एक नवीन पेच असणार आहे. इतकं प्रेम आहे त्यांच्यावर की ते माझ्या वडिलांच्या प्रेमापोटी मतदान न करण्याचं बोलतात आहे. तितकंच त्यांचं इतकंही प्रेम आहे की माझ्या वडिलांनी समजवल्यावर ते नक्की मतदान करतील. आणि इथे उपस्थित एकही कार्यकर्ता असं नाहीये जो मतदानाच्या दिवशी जाऊन कमळाच्या व्यतिरिक्त कुठलंही बटन दाबणार आहे. इथे उपस्थित सगळे कार्यकर्ता हे एकनिष्ठ भाजपाचे कार्यकर्ता आहेत आणि इथे कोणीही भाजप या संघटनाला कुठल्याही पद्धतीने हार्म नाही करेल. पण जशी काल मुख्यमंत्र्यांनी बोलणं केलं होतं, त्यानंतर देखील कार्यकर्त्यांचा हा त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही. आय एम सॉरी अबाउट दॅट. बट जेही असेल, कार्यकर्त्यांचं प्रेम आहे हे माझ्या वडिलांवर आणि हे असंच प्रेम राहणार आहे इररिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट इफ ही गेट्स द तिकीट ऑर नॉट. पण कार्यकर्त्यांचं प्रेम असलं तरी असं कोंडून ठेवणे कितपत योग्य वाटते, कारण शेवटी कसं आहे, तुमच्या पूर्ण कुटुंबाची आज अडचण झालेली आहे, पक्षाची अडचण वाढते, ती सुद्धा पक्षाची अडचण वाढणार नाही आहे. मला खात्री आहे की आता परिणयजी जेव्हा खाली येतील ते माझ्या वडिलांना आपल्यासोबत घेऊन जातील आणि नॉमिनेशनचा फॉर्म वापस घेणारच. किसन गावंडे यांच्या घरी कार्यकर्त्यांनी त्यांना थांबून ठेवलेलं आहे. परिणय फुके आतमध्ये गेलेले आहे. किसन गावंडे आणि तिथंच आपण थेट दृश्य नागपूरमधून आपण बघतोय. 2 उमेदवारांना एबी फॉर्म भाजपकडून देण्यात आलेला होता. किसन गावंडे यांना एबी फॉर्म देण्यात आलेला होता आणि विजय होले यांना देखील एबी फॉर्म देण्यात आलेला होता. एकाच प्रभागासाठी 2 उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आले. पण आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे, त्यामुळे त्या तारखेला किसन गावंडे यांना भाजपनं फॉर्म मागे घेण्यास सांगितलं. त्याची ही काही दृश्य आहेत. किसन गावंडे समर्थकांना ते मान्य नाहीये, त्यामुळे त्यांना घरात लॉक करून ठेवण्यात आलंय. आत्ताच त्यांच्या घरच्यांनी प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रियामध्ये बोलताना ते म्हणाले की किसन गावंडे यांना फॉर्म मागे घ्यायचा आहे, कारण पक्षाचा आदेश हा किसन गावंडे यांच्यासाठी सर्वतोपरी आहे.